पण शनी याच्या समोर नतमस्तक होणार नाही, याला शरण जाणार नाही. शनिदेव होय ते शरण येणं न येणं हा भविष्य काळ आहे, पण वर्तमान काळात तुम्ही माझ्या समोर असणं गरजेचं होतं. कारण तुमच्या दृष्टीच्या प्रखरतेमुळं आई वडिलांची माया माझ्यापासून दूर गेली. अर्थात तुमच्या दृष्टीनं केवळ या विश्वातील अनेकांना हा त्रास भोगू लागू नये यासाठी तुमची दृष्टी सौम्य करण्यासाठी विठ्ठलात समोर विठ्ठलात माझ्या समोर उभा खतरा असेल. या विश्वाच्या ठिकाणी प्रत्येकाचा प्रारब्ध आहे. सुख दुःखादी भोगात कर्म हे प्रधान आहे. अर्थात कर्म कुणाला सुटलेलं नाही. म्हणजे प्रत्येकाच्या कर्मानुसार तुम्ही पाहता आणि फळ देता. हो, मग त्या नदीची महामुनी विश्वकार्यासाठी स्वतःच्या अस्थी दान केल्या. त्या देवी सुभद्रेनं विश्वासाठी स्वतःचं सौभाग्य सहा केलं. हे त्यांचं पुण्य होतं. या पुण्याचं फळ जर का तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्ही दंडनायक आणि न्यायाची देवता म्हणून मला मान्य नाही. मी धर्माची देवता आहे, मी न्यायाची देवता आहे. तुला मान्य असणं आणि मान्य नसणं याच्याशी मला देणं घेणं नाही. प्रत्येक जीवाच्या कर्मानुसार एका जन्मानुसार या विश्वाच्या ठिकाणी पाप पुण्य मोजलं जात नाही. तर मागच्या 15 जन्माचा विचार करून 16व्या जन्माला प्रारंभ होतो आणि 16व्या जन्मात ते कर्म मागचं भोगावं लागतं. 16व्या जन्मात असणाऱ्या पुण्याचा फक्त विचार करून त्याच्या जीवनाचा उत्कर्ष घडवता येत नाही, तर कर्माचा तो करत असतो. मागील जन्मात काय घडलं यापेक्षा चालू जन्मात त्या दादितीने जे पुण्य केलं ते केवळ स्वतःच्या जीवनात विकसित केलं. त्यामुळे विश्वातील प्रत्येक तत्वाचं केवळ सतेज आहे. आणि आज या विश्वात शनिदेवाचं तत्व देखील आहे. ते माझ्या पितृदेवतेमुळं अर्थात तुमची दृष्टी तुम्हाला सौम्य करावीच लागेल. दृष्टी तत्वाचा नियम आहे तो धर्माला मी चालवलो. आजपर्यंत अधर्म केला नाही. तुझ्या एकट्यासाठी अधर्माने दृष्टी चालणार नाही आणि तुमच्यासाठी माझी नजर मी सौम्य करणार नाही. तुमच्या दृष्टीची प्रकारता तुम्ही जर का कमी करत असाल तर ती कशी कमी करावी हे पिंपळात सांगतो. पाप पुण्याची रीत दया
प्रचंड असणारी माझी गती आज मंदावली जाते काय पाप केलं कशासाठी आहे? मी केलं हो, तू केलं. नाही शनिदेव दुसऱ्याचं प्रारब्ध पाळताय दुसऱ्याचं पूर्वकर्म शोधताय हं, तुमचं विसरलात काय बोलण्याचा अर्थ काय? आज तुम्हाला असलेला शाप एक ना एक दिवस हं? एक ना एक दिवस या शनिदेवाची गती मंदावली जाणार हा शाप सत्य ठरणार की नाही आदी मायेनं मला दिलेला शाप मला माहीत शिवशंकराला माहीत आदी मायेला माहीत हा तुला कसा समजा कोण आहेस तू सांग, कोण आहेस तू मी कोण आहे